केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। सोनम वांगचुक साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज्यातील विद्यार्थी आणि युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहिल्यानगर शहर आणि जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय। स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पोलीस भरतीतील अन्याय तसंच विद्यार्थी युवकांच्या प्रश्नांवर सरकारनं आता ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेणं, NTA सह संबंधित विभागांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करणं आणि विद्यार्थी युवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिलाय। देशामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून प्रचंड भ्रष्टाचार तर या देशामध्ये सुरू झालेलाच आहे, परंतु शिक्षण क्षेत्र वेगळं होतं। शिक्षण क्षेत्रामध्ये नीट असेल, TET असेल, या सर्व परीक्षामध्ये जो काही घोळ या शिक्षण मंत्र्यांनी या देशाच्या त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे काही घोटाळा केला म्हणून खऱ्या अर्थाने देशामध्ये आज जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सोनम वांगचुक यांनी शासनाच्या विरोधामध्ये विद्यार्थी संघटनेला पाठिंबा देऊन जे उपोषण चालू केलं होतं, अशा प्रकारे उपोषण असताना आज संसदेचा पहिला दिवस असताना 2 दिवसापूर्वीच या भाजपच्या सरकारने त्यांना सकाळीच अचानकपणे उचललं आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। देशामध्ये एक तीव्र असा संताप या घटनेमध्ये आज दिसत आहे। जो गोंधळ घातला, ते रद्द केले पेपर आणि परत परीक्षा घेतली, त्याच्यामध्ये सुद्धा असे पडसाद उमटतात की ते विद्यार्थी म्हणतात आम्हाला इतके कमी मार्क मिळूच शकणार नाही, काही तर कोर्टात गेलेले। अशा प्रकारचा गोंधळ या देशामध्ये चालू आहे। या देशामध्ये या भाजप सरकारची नाचक्की झालेली आहे। विद्यार्थी संघटनेची मागणी काय होती की नीट परीक्षा ही व्यवस्थित व्हायला पाहिजे होती, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला। TETच्या बाबतीमध्ये तेच घडलं, त्याचे निश्चितपणे दुष्परिणाम या भाजप सरकारला भोगावे लागतील। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्ते येऊन या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आज पक्षाच्या वतीने आम्ही जे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पेपर फुटी न होण्यासाठी आणि शिक्षणातील केंद्राच्या शिक्षणातील कारभार पारदर्शक व्हावा म्हणून जे व्यक्ती सोनम वांगचुक हे सामाजिक कार्यकर्ते मागच्या 19 ते 20 दिवसांपासून स्वतःचं मरण डोळ्यासमोर दिसत असताना 10 ते 12 किलो त्या माणसाचं वजन कमी झालं, तो शांततेच्या मार्गाने तो व्यक्ती दिल्लीमध्ये जंतरमध्ये आंदोलन करत असताना त्या आंदोलनाची चौकशी करण्याऐवजी त्या व्यक्तीला त्या ठिकाणाहून अतिशय दुर्दैवीरित्या हटवलं गेलं आणि ते आंदोलन चौकशी करण्याऐवजी मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला। वास्तविक जर आपण पाहिलं तर या सर्वाची जबाबदारी घेऊन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कुठेतरी व्हायला पाहिजे होता, परंतु आज देशात अशी अवस्था झाली आहे का जर तुम्ही आंदोलन केलं, जर तुम्ही शासनाच्या विरोधात जर बोलायला लागले तर तुम्हाला मोडण्यात येईल, तुम्हाला उचलून नेण्यात येईल। म्हणजे आता कोणी आपला स्वतःचा हक्कच मागायचा का नाही? अरे विचार जर केला तर इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळेस गांधीजी लढत होते ते जर उपोषणाला आंदोलनाला बसले तर त्यावेळेस इंग्रज सरकार सुद्धा त्यांची दखल घेत होती। आज ही अवस्था किती वाईट झाली। एखादा पेपर फुटला म्हणजे होतं काय? अरे ज्या वेळेस नीटचा पेपर फुटतो ना त्यावेळेस 25-25, 30-30 लाख रुपये घेऊन एक ऑलरेडी बलाढ्य व्यक्ती, गर्भश्रीमंत व्यक्ती तो पेपर विकत घेतो आणि त्याचा मुलगा ज्याची लायकी नाही, ज्याची पत नाही ना, ज्याची मानसिकता आहे डॉक्टर होण्याची, असा व्यक्ती डॉक्टर होणार आहे आणि त्यातून काय होईल तर चांगल्या लोकांचं आरोग्य धोक्यात येईल। एक कष्टकरी माणूस, शेतकरी माणूस हा स्वतःचं कर्ज घेऊन पोटाला चिमटा देऊन त्याच्या मुलांना शिकवत असतो, परंतु पेपर फोडला जातो। याचाच अर्थ आता गरिबांनी पुन्हा स्वप्न पाहायचं नाही आणि या गरिबांचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत। त्यांच्या या पाठिंब्यासाठी ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत, तिथूनच आंदोलन करत आहेत। त्यांच्या पाठिंब्यासाठी
आज शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन दिले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.